तर मनोज जरांगेंनी आंदोलनाचा यलगार दिलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं। मनोज जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन। आमदार खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे, बजरंग सोनावणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील इत्यादी लोकप्रतिनिधींशी जरांगेंची चर्चा झालेली आहे। त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। अरुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। उपोषणस्थळी जात आंदोलनास दिला पाठिंबा। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे व्यक्त केलं मत। आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी। एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली। पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम। आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही आंदोलकांचा निर्धार। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी। बीएमसी मुख्यालयासमोर आंदोलकांची अंघोळ। आरक्षण मिळेपर्यंत येथेच अंघोळ करणार आंदोलकांची भूमिका। राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना। वाडी बंदर परिसरामध्ये आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय। जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद। फक्त आंदोलकांच्या वाहनांना जेजे फ्लायओव्हरवरून वाहतुकीस परवानगी। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा समाज मुंबईत एकवटला। ईस्टर्न फ्रीवेवरती मराठा आंदोलकांच्या गाड्यांची गर्दी। ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य।